शिंदे पाटील. खऱ्या अर्थानं गेल्या 34 वर्षाची आपल्या सगळ्यांची जी परंपरा आहे, मल्हारी मार्तंडाचा उत्सव अतिशय आगळ्या पद्धतीनं आपण मल्लीवाडीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी आयोजित करताय आणि साजरा करताय. गेल्या 34 वर्षापासून खऱ्या अर्थानं भव्य स्पर्धा, भजन स्पर्धा त्या ठिकाणी आपण आयोजित करतोय आणि याही वर्षी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन आपण सगळ्या मंडळींनी अतिशय दिमागामध्ये त्या ठिकाणी बद्दल आपल्या सगळ्या ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेमध्ये जे जे सगळे वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन खरं तर आपण सहभागी झालात, आपल्या सगळ्यांना मनापासून अंतःकरणापासून धन्यवाद देतो. मागच्या वर्षी मी एक किस्सा दादा या ठिकाणी सांगितला होता आणि तो फार गाजला होता. याही वर्षी मी अनेक दिवसापासून हा किस्सा सांगतोय ताई, आणि महिला भगिनींच्यासाठी फार महत्वाचा आहे. आता इथे सगळे वारकरी संप्रदायाचे आहेत, 90% लोक वारकरी संप्रदायाच्या विचाराचे आहेत. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा की अखंड विश्वामध्ये पंढरीच्या पांडुरंगानंतर अलंकापुरी नगरी आपली प्रसिद्ध आहे आणि अलंकापुरी नगरीमध्ये आजही तुम्ही बघा की वेगवेगळ्या स्वरूपाचे चमत्कार त्या ठिकाणी होत असतात. मग तो प्रस्थानाच्या वेळी कळस हलण्याचा असू द्या, महाराष्ट्राची सगळी मीडिया कव्हरेज करत असते, त्याही वेळी बघा कुणी बघू किंवा कुणी बघू नये, पण प्रत्यक्षपणानं ते दृश्य आपण सगळे बघतोय. मी जे सांगतोय अशोक दादा ते सगळे युट्यूबला लाईव्ह आहे. अशा अनेक प्रसंग आहेत. त्यातला एक प्रसंग मी आज या ठिकाणी सांगणार आहे की अलंकापुरी नगरीमध्ये माऊलींचा संजीवनी समाधी सोहळा आहे आणि ह्या संजीवनी समाधी सोहळ्यामध्ये आजही माऊली चमत्कार करतात का? बघा, मी जो सांगतोय विशेषतः महिला भगिनींच्यासाठी हा प्रसंग फार महत्वाचा आहे. मी एकदा जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये गेलो. बंडादादा कराडकर ती सगळी मंडळी तिथे आली होती. मी कुरेकर बाबांचे आशीर्वाद घेतले, कुशर बाबांचं दर्शन घेतले. त्यावेळी मी बाजार समिती सभापती नव्हतो, मी संचालक होतो. आणि वारकरी संप्रदायातले अनेक माणसं मी ज्यावेळी अलंकापुरी नगरीमध्ये त्यावेळेस जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये आवरून जात असतो. तर महाराष्ट्रामध्ये आता जे सगळे कीर्तनकार आहेत दादा, हे सगळे जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये घडले. आणि गेल्यानंतर कुरेकर बाबांना दर्शन घेतलं. एक तपस्वी व्यक्तिमत्व की ज्याच्याकडे प्रचंड मोठं तेज आहे, आजही शिकण्याची शिकवण्याची फार मोठी त्यांची उर्मी आहे. लोकांना ज्ञानदान करण्याचे प्रचंड पवित्र काम पंढरीच्या पांडुरंगानं अलंकापुरीच्या माऊलीने त्यांना दिलं. मी त्यांना एकच विचारलं की अलंकापुरी नगरीमध्ये काय काय दादा बाबा चमत्कार त्या ठिकाणी होतात? त्यांनी माझ्याकडे बघितलं, म्हणजे तुम्ही राजकारणातल्या? मी त्यांना सांगितलं मी राजकारणातला कार्यकर्ता आहे, पण मी मळकरी आहे. आणि सांगितलं माझ्या पंजोबांनी आजोबांनी पंढरीची 50-50 वर्ष वारी केली. त्यांना बरं वाटतं की हा राजकारणापेक्षा एक सामाजिक कार्यकर्ता दिसतोय, पंढरीच्या पांडुरंगाचं ध्यान करणारा एक कार्यकर्ता दिसतोय, माऊलींच्या विचाराचा कार्यकर्ता दिसतोय. मला तिथं उपस्थित सगळे जे 4-5 मान्यवर होते, सरपंच ताई, त्यांनी जो प्रसंग सांगितला कुरेकर बाबांच्या साक्षीनं, तो माऊलींचा साक्ष देणारा आहे. तो प्रसंग असा आहे की सोहम नावाचा जो 9 वर्षाचा विद्यार्थी आहे, मी जे सांगतोय ते सगळं युट्यूबला लाईव्ह आहे, की तो 9 वर्षाच्या दादा विद्यार्थ्याचं 4थीला शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. काय पाठ आहे? अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. मी म्हटलं असं कसं होऊ शकतं? ते म्हटले खरा चमत्कार तर पुढे येत आहे. ते म्हटले याचे वडील विदर्भातले आहेत, अलंकापुरीच्या द्वारामध्ये माळ विणण्याचं काम करतात. काय विणण्याचं? माळ विणण्याचं. आणि याची आई जी आहे ती भगवान श्रीकृष्णांची भक्त आहे. कोण आहे? भगवान श्रीकृष्णांची भक्त आहे. आणि ज्यावेळी हा मुलगा पोटोशी होता, त्या माझ्या आईसाहेब गरोदर होत्या, त्यावेळी ही जी ज्ञानेश्वरी तुम्ही मला आता दिली, ह्या ज्ञानेश्वरीची दादा ज्या सुवर्ण पिंपळाची तिथं माऊलींच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या होत्या, त्या सुवर्ण पिंपळाच्या सानिध्यामध्ये ह्या माऊलीने 108 ज्ञानेश्वरीची पारायणे केली. किती केली? 108 ज्ञानेश्वरीची पारायणे केली. तुम्ही मला सांगा महिला माता भगिनी, 108 ज्या माऊलीनं पारायण केले, तो मुलगा पोटोशी असताना आज त्या मुलाच्या बुद्धीवरती, आज त्याच्या जीवेवर साक्षात सरस्वती आहे. ही माऊलींची कृपा नाही. ते काय तुम्ही दाखवा? त्याच्या शिक्षकांचं दाखवलं, त्याचे शिक्षक म्हणल्यावर असं होऊ शकत नाही, हा देवी चमत्कार आहे. म्हटलं कसं काय? 9 वर्षाचा विद्यार्थी, आज आपल्या घरामध्ये मुलंबाळ आहे, 9 वर्षाचा विद्यार्थीची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ असू शकत नाही, हा देवी चमत्कार आहे, हा माऊलींनी दिलेला प्रसाद आहे. अशा अनेक प्रसाद अलंकापुरी नगरीमध्ये माऊली त्या ठिकाणी देत असतात. अशा अनेक साक्षी घटना आहेत. आपण त्या खोलामध्ये जात नाही, आपण पाहिजे तेवढे घेतो आणि सोडून देतो. ते आज तुम्ही म्हणाल भजन स्पर्धा, काही लोकांना टिंगल वाटत असेल,
अरे एका बाजूला ऑर्केस्ट्रा घ्यायचा, एका बाजूला बाकी कार्यक्रम घ्यायच्या, ही मंडळींना काय भीड लागले का? भजन स्पर्धेमध्ये काय? पण आमच्या तरुणांना आवड लागली पाहिजे. आमच्या तरुणांना आमच्या ह्या जुन्या जाणत्या माणसांनी जी परंपरा घालून दिलेली आहे ती खऱ्या अर्थानं महत्वाची आहे. स्पर्धा कदाचित स्पर्धक हे निमित्त मात्र आहेत, पण त्या निमित्तानं पंढरीच्या पांडुरंगाचं स्मरण गायन, मल्हारी महाराजांचं स्मरण गायन ह्या परिसरामध्ये होणं एक चैतन्याची नवी उभारी देणार आहे. म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम तुम्ही सगळी मंडळी घेताय. आमच्या सगळ्या मंडळींना मनापासून आनंद आहे. या खेड तालुक्यामध्ये अशी अनेक गावं आहेत की त्या गावांच्या मध्ये वारकरी संप्रदाय विचार जपण्याचं काम पिढीजात लोक त्या ठिकाणी करतायत. आमच्यासारखी पुढारी येतील, जातील, नवी पिढी येईल जाईल, परंतु चिरकालपणानं माऊलींच्या आशीर्वादानं खेड तालुक्यामध्ये हे सगळं चालू आहे. म्हणून मी संयोजक मंडळींना खरं तर मनापासून धन्यवाद देईल की अतिशय देखणा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षाची जी तुमची परंपरा आहे ही परंपरा तुम्ही त्या ठिकाणी चालू ठेवली आहे. मी अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचं न घेता आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की मागच्या वेळी देखील मी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती की दरवर्षी एखाद्या वर्ष असं झालं पाहिजे याला वेगळं टॉप ऑफला एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला हा स्पर्धा त्या ठिकाणी घेता आली पाहिजे. आणि त्यासाठी 35वं वर्ष पुढच्या वर्षी करा. आम्ही सगळे जसं या वर्षी आमच्या सगळ्या संचालक मंडळी मदत केली, पुढच्या वर्षी देखील भरघोस मदत करण्याचं काम आम्ही सगळे मंडळी करू. तालुक्यातला सगळा निधी आपण त्या ठिकाणी उभा करू. परंतु आमची एक भावना आहे की हा तालुका वारकरी संप्रदायाचा विचारच आहे. अशी स्पर्धा घ्या की खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्य एका वेगळ्या उंचीची स्पर्धा ह्या भूमीमध्ये त्या ठिकाणी एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.